कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 6 अनफॉरगेटेबल लव्ह. भूतकाळ 2. रविवार असल्यामुळे स्नेहा आरामात झोपलेली असते की तेवढ्यात आई तिथे येते. आई म्हणते, स्नेहा बेटा उठ लवकर, बघ तर किती वाजलेत ते. खिडकीवरचे पडदे सरकवत आई म्हणते. त्यासरशी स्नेहा उठून बसते व विचारते की इतक्या लवकर का उठवलेस आई, झोपू दे ना. आई म्हणते, अगं राणी असं काय करते, पाहुणे येणार आहेत आपल्याकडे, तर लवकर उठ आणि तयार हो. स्नेहा म्हणते, कोण पाहुणे ग आई. आई तिच्या जवळ बसत व तिचा हात आपल्या हातात घेत व बोलते की हे बघ स्नेहा, तुझ्या आई वडिलांनंतर तुझी जबाबदारी आमच्यावर आहे. तुझ्यात आणि राजमध्ये आम्ही कधीच भेदभाव नाही केला. तू आमची मुलगीच आहे. तुझाही तेवढा विश्वास आहे ना आमच्यावर. स्नेहा म्हणते, आई असं का म्हणते, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुमच्यावर. आई म्हणते, बरं मग एक. खरं तर कालच सांगणार होतो, पण तू पार्टीला गेली होतीस म्हणून नाही सांगितलं. तुझ्या बाबांनी एक मित्र आहेत, त्यांचा एक मुलगा आहे जो तुला पाहायला येणार आहे. स्नेहा एकदम किंचाळून, काय. आई म्हणते, प्लीज एकदा भेटून घे, फक्त आमच्यासाठी. स्नेहा म्हणते, पण आई हे असं अचानक मला सांगायचं तर आधी. आई म्हणते, आम्हाला भीती होती की तू परत सगळं सोडून गेली तर. आमच्यासाठी एकदा फक्त एक ना. स्नेहा म्हणते, पण मला नाही इतक्यात लग्न करायचं आहे. आई म्हणते, ठीक आहे, पण मुलाला एकदा भेटून तर घे. स्नेहा म्हणते, सीमा वहिनी कुठे आहेत. आई म्हणते, अगं ती कालच माहेरी गेली आहे, येईल थोड्या वेळात. मी साडी आणली आहे घालून, तयारी करून ठेव हा. असं म्हणून आई निघून गेली व स्नेहाने लगेच फोन हातात घेतला व अभिला लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. खूप वेळा ट्राय केले तिने, पण लागतच नव्हता. स्नेहा चिडून या अकरूचा फोन कामाच्या वेळेसच बंद पडतो की काय यार. मग काहीतरी आठवून ती एक कॉल करते. स्नेहा म्हणते, वहिनी कुठे आहेस तू. सीमा म्हणते, अगं काय झालं, शांत हो आधी. स्नेहा म्हणते, इथे माझा जीव जायची वेळ आलेली आहे. तू दादाला व आई बाबांना काही सांगितलं नाही का. सीमा म्हणते, नाही ग, तसा वेळच नाही मिळाला, पण तू का चिडते, सांगशील का. स्नेहा मग सगळं सीमाला सांगते. सीमा म्हणते, स्नेहा तू घाबरू नको, मी येते लगेच तिथे, पण तोपर्यंत तू मॅनेज कर. स्नेहा म्हणते, ठीक आहे, लवकर ये पण. सीमा म्हणते, हो आलेच मी, बाय म्हणून फोन कट होताच सीमा अभिकडे बघत, आईने ॲक्टिंग चांगली केलेली दिसते, पण तू का तिला त्रास देतोस. असा किती चिडली आहे ती, खूप टेन्शनमध्ये आहे ती. अभि, मग काय, थोडी मज्जा केली तर काय होते, आणि तिलाही कळू दे, कुरापती आम्हीही करू शकतो. सीमा म्हणते, काहीही कर, मी तर सरळ सांगेन की हे सगळं तू केलंय. अभि फक्त हसतो. स्नेहाचा काही मूड नसतो तरी घरच्यांसाठी ती साधा पंजाबी ड्रेस घालते व मनातच विचार करते की त्याला नकार द्यायचा. अभिशिवाय कोणालाही जागा नाही आता या हृदयात. तेवढ्यात सीमा येते. स्नेहा सीमाला बघून आनंदाने मिठी मारते. सीमा म्हणते, अगं हो ग, पण हे काय, तू हे काय घातलेस. स्नेहा म्हणते, वहिनी आता तू नको सुरू होस यार, तुला तर माहिती आहे ना. मग स्नेहा तोंड फुगवून बेडवर बसली. सीमा म्हणते, ठीक आहे, जसं तुला वाटतं तसं कर. आई म्हणत होत्या येतील ते थोड्या वेळात. खूप चांगला आहे मुलगा, स्वतःची कंपनी आहे त्याची. स्नेहा म्हणते, डोंबल माझं. सीमा म्हणते, ठीक आहे, बस तुम्ही आईकडे जाते. स्नेहा म्हणते, अगं वहिनी अभि कुठे आहे, फोनही उचलत नाहीये. यावेळेस त्याची किती गरज आहे मला, आणि तो फोनही उचलत नाहीये. सीमा म्हणते, अगं एक काम होतं, त्याला बाहेर गेलाय, महत्त्वपूर्ण काम होते म्हणून फोन बंद ठेवलाय. स्नेहा म्हणते, ठीक आहे. तोंड पाडून सीमा मागे वळून निघून जाते हसतच. किचनमध्ये आईना हेल्प करत बसते. थोडा वेळ गेल्यानंतर अभि व त्याची फॅमिली येते. राज व त्यांचे बाबा त्यांचे स्वागत करतात. आता ते एकमेकांना चांगले ओळखत होते, तर औपचारिकता काहीच नव्हती. मग काय, अभिचे बाबा बोलले की बोलवा आमच्या होणाऱ्या सुनबाईला. सीमा लगेच स्नेहाला घ्यायला जाते आणि ओरडतेच. सीमा म्हणते, अगं हे काय करत आहेस. स्नेहा म्हणते, अगं काय करते, चिप्स तर खात आहे ना, त्यात काय. सीमा म्हणते, अगं मुले वाले आले आहेत, तुला बोलावलंय, चल लवकर. स्नेहा म्हणते, अच्छा आले तर चल, दाखवते त्यांना स्नेहा क्या बला है. नाही पळाले तर बघत जाता. तू म्हणत दोघी बाहेर येतात. बाहेर येता स्नेहा आईला म्हणते की, ए आई, मला निंबू पाणी दे ग, रात्रीची उतरली नाही माझी. सगळे गोंधळून जातात व अभि तर फक्त हसत असतो. आईचं काही उत्तर आलं नाही म्हणून स्नेहा मान वर करून बघते आणि 2 मिनिटं हॅक होऊन जाते. स्नेहा म्हणते, तुम्ही. आई म्हणते, काय ग, काय झालं, तब्येत बरी नाही का. स्नेहा म्हणते, मी बरी आहे, पण तेवढ्यात सीमा मागून येऊन म्हणते,
मग काय वहिनी कसं वाटलं सरप्राईज? स्नेहा म्हणते, सरप्राईज काय चाललंय, कोणी सांगेन का? सीमा मग वर सर्व स्नेहाला सांगते. जशी जशी ती सांगत जाते तशी स्नेहा अभिकडे रागात बघत असते. स्नेहा म्हणते, हे काय तुम्ही सर्व एक टीम मध्ये झालात मला एकटीला करू? तेवढ्यात अभिची आई स्नेहाकडे जाते व मायेने तिच्या केसांवरून हात फिरवत बोलते, असं नाही हा, मी माझ्या सुनबाईकडून असेल. लगेच बाबा तिला म्हणतात, का हा प्लॅन अभिचा होता, आम्ही तर फक्त शिपाई आहोत. राज म्हणतो, ते सगळं ठीक आहे, मग काय ग, नाही करायचं ना तुला इतक्यात लग्न? मग काळजी मिटली आमची, चला. स्नेहा म्हणते, मी कधी नाही म्हटलं, म्हणून जाते व नंतर आपण काय बोललो म्हणून जीप चावते. तसे सगळे हसायला लागतात. स्नेहा म्हणते, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला बकरा बनवलात ना, मला नाही करायचं लग्न म्हणून स्नेहा रूममधून निघून जाते. अभिचे बाबा म्हणते, जा अभि म्हणव तिला, त्रास तूच दिलास ना, मग आमच्या सुनबाईला म्हणूनच आण खाली मग. काय? अभि हसतच स्नेहाच्या रूममध्ये जातो. सावध होऊन इकडे तिकडे नजर फिरवतो पण स्नेहा दिसत नाही. मग त्याचं लक्ष बाल्कनीत जातं. स्नेहा तिथेच असते. अभि तिच्याकडे बघतच असतो. साध्या पंजाबी ड्रेसमध्येही किती सुंदर दिसते यार ही. त्यात स्काय ब्लू रंग तर माझ्या आवडीचा. मेकअपच लवलेशी नाही तरी किती सुंदर दिसते ही. पण नाक किती लाल झाले बघा तरी. चलो अभि बेटा काम पर लग जाओ. अभि म्हणतो, कोणीतरी खूप रुसलंय वाटतं. स्नेहा अभिकडे रागातच कटाक्ष टाकते. अभि म्हणतो, थोडी गंमत केली मी स्नेहा, नको ना अशी रागवूस. स्नेहा म्हणते, थोडी गंमत? माझा तर जीवच गेला असता. जाऊ द्या, तुम्हाला काय त्याने. म्हणून स्नेहा रूममध्ये जातच असते की अभि तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढतो. स्नेहा एकदम त्याच्या जवळ असते पण ती तोंड फिरवून घेते. अभि तिचे तोंडावर आलेले केस मागे घेते. सॉरी ना अगं, अब मान भी जाओ, बच्चे की लोगे जान क्या? स्नेहा म्हणते, अच्छा जी, बच्चे और आप इतकी मोठी कंपनी सांभाळतात आणि म्हणे बच्चे की लोगे जान क्या? अभि यावर फक्त हसतो व काहीच बोलत नाही. स्नेहाकडे फक्त एकटक बघत असतो. स्नेहाला एकदम लाजल्यासारखे होते. अभि म्हणतो, अच्छा तर या झाशीच्या राणीला लाजताही येतं का मग? स्नेहा म्हणते, काहीही हा म्हणून. अभिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते. अभि म्हणते, बघ हा स्नेहा, एकदा का हात सोडला ना की परत नाही धरणार. स्नेहा म्हणते, स्नेहा एकदम केविलवाणा चेहरा करून काय बोलतात म्हणून रडायला लागले. तिला तसं रडताना बघून अभि म्हणतो की अगं मस्करी केली ग, नको ना रडूस, व कान पकडून सॉरी बोलतो. स्नेहा त्याच्या मिठीत जात, परत तशी मस्करी नका करत जाऊ, नाही जगू शकत मी तुमच्याशिवाय. अभि म्हणतो, मीही नाही जगू शकत तुझ्याशिवाय. म्हणून स्नेहाच्या डोळ्यांवर आपले ओठ टेकवतो व तिच्या हानुटीवर हात ठेवून वर करून म्हणतो की चला मग जाऊया का खाली, तुमचा डिसिजन बदलला म्हणून सांगूया, सगळे वाट बघताय. व स्नेहा हसतच हो म्हणते. स्नेहा व अभि बाहेर येतात. तेवढ्यात अभिचे बाबा म्हणतात की मग रेडी ना मिसेस स्नेहा अभि देशमुख बनायला? स्नेहा खाली मान घालून लाजतच फक्त मान हलवते. सगळेजण खूप खुश होतात. राज व सीमा त्यांची मजा घेतात. काय मग कोणीतरी म्हणत होते की मला नाही बाय आता लग्न करायचं, पण काय करणार आता बाई? राज म्हणतो, अरे अभि उगीच काय केलीस तू, आता तूही गुलाम होशील बघ माझ्यासारखा. सीमा म्हणते, काय तुम्ही गुलाम? आणि कोणाचे गुलाम हा? रागाने नाक फुगवून. राज म्हणतो, अगं फक्त त्याला अगं हा करतोय, उगीच नको पुढे जाऊस त्रास म्हणून. व अभि म्हणते, मला त्रास करून द्यायला आवडेल बरं का. स्नेहाकडे बघून म्हणतो. तसे सगळे हसायला लागतात तर राज डोक्याला हात मारून घेतो. मग अभिचे वडील देशमुख म्हणतात की मग उद्या फोन करून साखरपुड्याची तारीख सांगतो. मग मी चालेल ना की घाई होते? स्नेहा व अभि दोघेही एका सुरात, चालेल ना लवकरची तारीख? तसे सगळे त्यांच्याकडे बघून हसायला लागतात. स्नेहा तर लाजून गोरीमोरी होते व अभि तिला खुश पाहून तोही खुश होतो. मग थोड्या वेळाने देशमुख परिवार घरी निघून जातात. स्नेहा खूप खुश असते. प्रत्येक मुलीसारखी ती पण अभिसोबत भावी आयुष्याची स्वप्न बघत होती. तर तिकडे राहुल परत एकदा स्नेहाला कसं मिळवू म्हणून मागे लागला होता. त्याने आपली माणसे स्नेहावर लक्ष ठेवायला पाठवली होती व त्यांच्याकडूनच राहुलला स्नेहा व अभिच्या प्रेमाबद्दल कळालं होतं. यावेळेस त्याने मनात विचार केलाच होता की स्नेहा माझी नाही झाली तर ती कोणाचीही नाही होऊ देणार. म्हणून तिच्या बारीक सारीक गोष्टींवर तो लक्ष ठेवून होता. भूतकाळातील आज अभि हा स्नेहाला एक डेटसाठी घेऊन जाणार होता. म्हणून स्नेहा खूप खुश होती. सांगितल्याप्रमाणे अभि 10 वाजता स्नेहाच्या घरी आला. सीमाने व आईंनी त्याला कॉफी करून दिली. तो फक्त स्नेहा कधी येते म्हणून वेट करत होता की तेवढ्यात स्नेहा आली. पिंक कलरचा पटियाला ड्रेस, त्यावर स्काय ब्लू कलर्समध्ये बनवलेली डिझाईन होती व स्काय ब्लू कलरचाच दुपट्टा तिने गळ्याला लावला होता.
डोळ्यात काजळ व बारीक आयनालर व ओठांवर गुलाबी लिपस्टिक व आज तिने हाय हिल्स घातले होते. हातात पिंक कलरचे बांगड्या होत्या. एकूण संस्कारी भारतीय पोशाख तिने घातला होता. अभिने लगेच मनात कविता बनवलेली. पाहता तुला असे वाटते, कळले रूप तुझे, कसे रोखू या मनाला, जे माझे ना राहिले. काय जादू तुझ्या या डोळ्यांची, नाही म्हटले तरी पाहावसे वाटे. तुझ्या या ओठांचा रंग, बघ मला चिडवतो. मग मीही म्हटले, गहाण आहे तुझ्याकडे, पण हक्क फक्त माझा आहे. सीमा त्याच्या समोर चुटकी वाजवते तशी त्याची तंद्री भंग होते. अभि म्हणतो, बोल ना दी. सीमा म्हणते, कुठे हरवलास तू? अभि म्हणतो, नाही कुठे नाही, आम्ही निघतो, लवकर येऊ. सीमा म्हणते, परत चालेल, स्नेहाची काळजी घे, बाय. तसे अभि व स्नेहा लगेच कार काढून जातात. स्नेहा म्हणते, कुठे चाललो आपण? अभि म्हणतो, सरप्राईज आहे. स्नेहा म्हणते, काय हे, प्लीज सांग ना. अभि म्हणतो, सरप्राईज असं कोणी सांगतं का? स्नेहा म्हणते, ठीक आहे, नका सांगू मग, म्हणून गाल फुगवून बसते. तेवढ्यात गार वारा सुटतो. पावसाळी वातावरण झालं होतं ना. लगेच स्नेहाने खिडकीची काच खाली केली व पावसाची बारीक बारीक थेंब हातात घेऊ लागली. तसे अभिनेही गाणे लावले. त्यात स्नेहाचं आवडतं गाणं. स्नेहा लगेच अभिकडे बघते तर अभिही तिच्याकडे बघतो. स्नेहा म्हणते, आता तरी सांगा ना कुठे चाललोय आपण? अभि म्हणतो, अगं फक्त 5 मिनिटं, मग पोहोचू आपण. व लगेच गाडी थांबवून स्नेहाच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो व लगेच 5 मिनिटांनी तो गाडी थांबवतो. स्नेहा म्हणते, आलो का आपण? मी पट्टी काढू का? अभि म्हणतो, हो आपण आलोय, पण पट्टी नाही काढायची अजून. व तो लगेच गाडीतून उतरतो व स्नेहाकडचा डोर उघडतो व तिला हात देत बाहेर काढतो व गाडी लॉक करून लगेच स्नेहाला उचलून घेतो. स्नेहा म्हणते, हे काय करताय? सोडा मला, मी चालते ना. अभि म्हणतो, नाही, इथून थोडंसं आहे, आपण आपल्या जागेवर आलोय, तशी कोणीच नाही आपल्याला पाहायला. व थोडंसं चालू तो स्नेहाला खाली उतरवतो व डोळ्यातील पट्टी सोडतो तर स्नेहा समोरचा नजारा बघून आवाकच होते. ही तीच टेकडी असते जिथे अभिने तिला प्रपोज केले होते. त्या टेकडीवर अभिने डेटसाठी छोटा पिंक कलरचा टेंट लावला होता. त्याला स्नेहाच्या आवडत्या जाईच्या फुलांनी सजवलेली होती. मध्ये 2 चेअर व एक टेबल ठेवले होते. त्यात सगळ्या जेवणाचे सामान होते व तिथे रोमॅन्टिक गाणे लावले होते. स्नेहा सगळं बघतच असते की अभि तिच्या समोर गुडघ्यावर येऊन बसतो व तिच्यासमोर गुलाबाचं फूल धरून म्हणतो की थँक यू स्नेहा, माझ्या आयुष्यात येण्यासाठी, मला प्रेम काय असे हे शिकवण्यासाठी, माझ्यावर इतकं प्रेम करण्यासाठी, मला एक अकडू व्यक्तीपासून हसरा खेळता व्यक्ती बनवण्यासाठी. आय लव्ह यू स्नेहा, आय एम ऑलवेज विथ यू. स्नेहा एकदम रडायला लागते. अभि म्हणतो, काय झालं स्नेहा, काय रडते, काही चुकलं का? स्नेहा रडत रडत म्हणते, तुम्ही प्रेम करता माझ्यावर, माझ्यासोबत नेहमी असाल हे साधं मराठीत नाही सांगू शकत आखडू. अभि हसतच, मी नेहमी तुझ्यासोबत असेन, शेवटच्या श्वासापर्यंत. मग स्नेहा अभिच्या हातातले गुलाब घेते व दोघेही टेबलजवळ जातात व चेअरवर बसतात. कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. स्नेहाचा हात अभिच्या हातातच होता. तेवढ्यात अभिला एक फोन येतो. तो बघतो व कट करतो. स्नेहा म्हणते, कोणाचा फोन होता फोन? अभि म्हणते, कंपनीतून होता फोन. स्नेहा म्हणते, मग उचलायचं ना, अभि काही बोलेल की परत फोन वाजतो. स्नेहा हातांनी इशारा करून फोन घ्यायला सांगते. मग अभि ही फोन उचलतो पण आवाज येत नव्हता. बहुतेक रेंज नसावी म्हणून स्नेहाला 5 मिनिटं थांबायला सांगून चालतच गाडी जिथे पार्क होती तिथे गेल्यावर रेंज भेटली व तो फोनवर बोलू लागला. तर इकडे स्नेहा गाणे ऐकत तिथलंच थंडगार हवा अनुभवत बसलेलीच होती की मागून आवाज आला. तसे स्नेहाने वळून पाहिले व तेवढ्याच स्नेहाने परत मागे वळून बघते तर आश्चर्यचकित होऊन बोलते की राहुल, तू इथे कसा काय? राहुल म्हणतो, आलो तुला भेटायला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. स्नेहा म्हणते, ठीक आहे, पण आता नाही, नंतर. राहुल म्हणतो, नाही, मला आताच बोलायचं आहे. स्नेहा म्हणते, राहुल, मी आता अभि बरोबर इथे आली आहे, आपण नंतर बोलूया. राहुल रागात येऊन तिच्या जवळ जातो व एकदम ओरडत बोलतो की काय डोक्याची मगजमारी करू नकोस, कधीपासून सांगतोय ते आपल्याला जाम आवडतेस तू, नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. स्नेहा लांब जात म्हणते की राहुल, मी तुला सांगितलंय की माझं प्रेम नाहीये तुझ्यावर, काय ही भाषा तुझी? राहुल म्हणतो, आपण असेच आहोत, तुला इम्प्रेस करण्यासाठी केले साधेपणाचे ढोंग, पण आता बस लय झाली तुझी नौटंकी, तुला या राजची राणी तर बनवीनच. स्नेहा म्हणते, ते तर या जन्मी होणार नाही, मी फक्त अभिचीच आहे. म्हणून तिथून जातच असते की राहुल तिचा हात पकडतो
तशी ती त्याच हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण राहुलची पकड मजबूत असते. राहुल तसाच तिला ओढत नेत असतो व म्हणतो की तू माझी नाही झालीस तर कोणाचीच नाही होऊ देणार. स्नेहा जोर जोरात रडतच अभि अभि म्हणून ओरडत असते की राहुल बोलतो की तुझ्या त्या हिरोचा बंदोबस्त करून आलोय, काळजी नको करूस. स्नेहा म्हणते काय केले तू? कुठे आहे अभि? सांग ना मला. अभिला स्नेहाच्या ओरडण्याचा आवाज येतो म्हणून अभि धावतच जातो व समोरचं बघून एकदम ओरडतो, स्नेहा. त्यासरशी राहुल व स्नेहा मागे वळून बघतात. स्नेहा म्हणते अभि मला वाचव या माणसापासून. तसा अभि पुढे पडत जातो व राहुलला बोलतो की चांगलं नाही केले तू. राहुल स्नेहाला हात लावून आता तुला कोणीही वाचू शकणार नाही. तेवढ्यात अभिसमोर 2 तगडे व हट्टे-खट्टे माणसं उभे राहतात. राहुल म्हणतो माझ्या प्रयत्न पोहोचण्या अगोदर यांचा सामना कर आधी. हा हा हा. एक माणूस अभिच्या समोर येऊन पंच मारणारच की अभि खाली वाकून त्याचा पंच हुकवून देतो व त्याच्या नाकावर पंच मारून त्याचं नाक फोडतो. तसा तो खाली पडतो व लगेच दुसरा अभिवर वार करतो. त्यासरशी अभि खाली पडतो व त्याच्या हाताला लागते, पण लगेच उठून एक लाथ त्या माणसाच्या पोटावर मारतो. तोही खाली पडतो. मग अभि राहुलकडे जात असतो की मागचा माणूस उठून मागूनच त्याच्या पोटात चाकू खुपसतो. अभि तो वार सहन करून त्या माणसाच्या मानेवर वार करून त्याला खाली पाडतो व राहुलकडे जातो. राहुल तर पूर्ण पागल झालेला असतो. तो स्नेहाला म्हणतो की तू माझी नाही होणार तर कोणाचीच नाही होणार म्हणून तिला टेकडीवरून खाली ढकलून देतो व तिथून पळून जातो. अभि स्नेहा असे जोरात ओरडतो व टेकडीकडे जातो व इकडे तिकडे बघतो तर त्याला स्नेहा एका झाडाच्या आड अडकलेली दिसते. तो त्याच अवस्थेत तो स्नेहाला वरती काढतो तर ती बेशुद्ध असते व डोक्यातून खूपच रक्त गळत असते. अभि तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन जातो. डॉक्टरांनी तिला लगेच ऑपरेशन रूममध्ये घेऊन जातात. अभिने घरी फोन करून सांगितले व राजच्या घरीही कळवले. नर्सने अभिलाही चेक करून ड्रेसिंग करून आराम करायला सांगितले, पण अभि लगेच उठून स्नेहाच्या रूमच्या बाहेर थांबला. तेवढ्यात राज व त्याचा परिवार आला व अभिचे आई बाबा आले. अभिने सीमाला मिठी मारून रडू लागला. सीमाने त्याला धीर दिला व काय घडले हे विचारलं. मग अभिनेही धीर धरून सगळं सांगितलं व राहुल विरुद्ध पोलीस कंप्लेंट ही केली. मी इथे आल्यावर बोलला. तेवढ्यात तिथे पोलीस आलेत. पोलीस म्हणते मिस्टर अभि, मी देशपांडे सिनियर इन्स्पेक्टर. अभि म्हणतो मीच अभि बोलला हो, काय झालं? राहुलचं. देशपांडे म्हणते आम्ही त्याला पकडले पण त्याचे कॉन्टॅक्ट खूप वर प्रयत्न आहेत. अभि म्हणतो तसे आमचेही कॉन्टॅक्ट आहेत. जर त्याला सोडलं तर तू पूर्ण आयुष्यात कधीही पोलीस स्टेशनवर उभा नाही राहणार. आवाज वाढवून व थोडं रागातच बोलतो. देशपांडे म्हणते काळजी नका करू, राहुल बाहेर नाही येणार व तिथून निघून जातो. अभिसारखं ऑपरेशन रूमच्या बाहेरच्या लाईटकडेच लक्ष असते. तेवढ्यात रेड लाईट बंद होऊन जाते व डॉक्टर बाहेर येतात. अभि म्हणतो सर काय झालं? स्नेहा बरी आहे ना? डॉक्टर म्हणते ऑपरेशन सक्सेसफुल झाले पण. राज म्हणतो पण का सर? डॉक्टर म्हणते हे बघा त्यांच्या डोक्याला मार खूप बसलाय, त्यामुळे त्या कोमामध्ये गेल्यात. सीमा म्हणते का? काय? डॉक्टर म्हणते हो, त्या कोमात गेल्या. त्याआधी उठलीत त्यांना कधी शुद्ध येईल सांगता येत नाही. सॉरी व डॉक्टर तिथून निघून जातात. अभि, राज, सीमा व त्यांची फॅमिली सगळे हताश होऊन जातात. राजची आई म्हणते हे देवा काय केलं तू असं? लहान असताना तिच्या आईबाबांपासून तिला वेगळं केले आणि आता हे काय केलं तू? का माझ्याच मुलीच्या नशिबी असं लिहिलं? सीमा त्यांना सांभाळते. वर्तमान. अभिने स्नेहाचा हात हातातच धरलेला असतो. तो तिच्याशी बोलतो की हे क्यूटीपी उठ ना ग, असं का करतेस तू माझ्यासोबत? माझे खूप प्रेम आहे ग तुझ्यावर, नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय, प्लीज उठ ना ग. आपल्या प्रेमासाठी, आपल्यासाठी. तर बोलताना त्याला जाणवते की स्नेहाने तिच्या हाताची हालचाल केलीये. तो लगेच डॉक्टरांना बोलावतो. डॉक्टर तिला चेक करतात व सांगतात की ती आता कोम्यामधून बाहेर आलेली आहे, पण उद्या सकाळपर्यंत वेट करावे लागेल. राज म्हणतो डॉक्टर 6 महिने तिला शुद्ध येण्याची वाट पाहिली तर उद्या सकाळपर्यंत काहीच नाही आमच्यासाठी. डॉक्टर स्माईल देऊन निघून जातात. राजची आई म्हणते देवा तुझे खूप खूप आभार, माझ्या पोरीला बरं केलंस. नंतर अभि व राज सगळ्यांना घरी जायला सांगतात व सकाळ होण्याची वाट बघतात. सकाळी होते तसे दोघेही राज व अभि लगेच स्नेहाच्या रूमकडे जातात, पण स्नेहा शांत झोपलेली असते. दोघांचे घरचेही येतात व ते विचारतात की काय झालं, पण ते निराशजनक त्यांच्याकडे पाहतात. सकाळचे दुपार होतात पण स्नेहावर काहीही परिणाम दिसत नाही. आता सगळ्यांची अशी मावळत जाते.
थोड्या वेळाने नर्स स्नेहाच्या रूममध्ये जाते व तिला लागणारे इंजेक्शन तयार करतच असते की स्नेहा उठते व नर्सकडे बघते व रडायला लागते. स्नेहा का रडत असेल हे पुढील भागात पाहूया. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.